बौद्धगया येथील महाबोधी महाविहार 1949चा व्यवस्थापन कायदा रद्द करण्यात यावा। महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्धांच्या हाती देण्यात यावं या प्रमुख मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे। यावेळी मोठ्या संख्येनं बौद्ध समाज बांधव उपस्थित राहून घोषणाबाजी करण्यात आली। समस्त बौद्धांच्या मागण्या ह्या आहेत की महाबोधी ॲक्ट 1949 ज्यावेळेस ज्या काळात तो अस्तित्वात आला, त्या अस्तित्वात आल्यानंतरच्या त्यामधील ज्या काही अटीनुसार जे सदस्य असायला पाहिजे की बा बौद्धांचे सदस्य तिथं 4च अंकी असून इतरांची संख्या तिथं 4पेक्षा जास्त आहे आणि त्या ट्रस्टचा जो अध्यक्ष आहे तिथला तत्कालीन जिल्हाधिकारी हा हिंदू असावा अशी त्यामधली सर्वात मोठी जी अट आहे, ही अट नेहमी करता बौद्धांच्या समस्यांसाठी तिथे मंदिरासाठी बौद्धगया महावीरासाठी एखादं कन्स्ट्रक्टिव्ह काम करायचं असेल तर तिथला तत्कालीन जिल्हाधिकारी त्याचा अधिकार हा त्या 5 लोकांच्या बाजूने मांडतो की जो त्यांनी जे 4 बौद्ध सदस्य आहेत त्यांच्या बाजूने मांडायला पाहिजे, त्यांच्या बाजूने मांडतात तो नेहमी विरोधात मांडतो। त्या अर्थाने आमची प्रमुख मागणी ही राहील की तिथला तत्कालीन जो जिल्हाधिकारी त्यातला ट्रस्टचा अध्यक्ष म्हणून काम करतो त्याचे ते अधिकार काढून घ्यावे, नव्हे तर तो 1949चा जो ॲक्ट आहे तो पूर्णतः रद्दच केला पाहिजे। कारण तो जर रद्द केला नाही तर बौद्धांच्या संस्कृतीप्रमाणे जर कार्यक्रम घ्यायचे असेल तर राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागते, तिथल्या जिल्हाधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागते, तिथे काही बदल करायचे असेल तर त्या अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागते। मग प्रत्येक वेळेस जर ट्रस्टला तिथल्या अधिकाऱ्याची जर परवानगी घ्यावी लागत असेल तर ती बौद्धांची विरासत कशी आहे? ती बौद्धांची विरासत नाही, ती खऱ्या अर्थानं तथाकथित हिंदू पंडितांच्या ताब्यामध्ये ती विरासत आहे। म्हणून आमचा त्याला विरोध आहे की आम्हाला आमची संस्कृती जपता येत नाही। जे भारतीय राज्यघटनेने आम्हाला अधिकार दिला, मूलभूत अधिकार की धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे आम्हाला, तर आमचं धर्म स्वातंत्र्य आम्हाला टिकवता येत नाही। ते टिकवण्यासाठीची ही लढाई आहे, ही कोणत्याही धर्माविरुद्ध नाही, कोणत्या पक्षाविरुद्ध नाही, कोणत्या पंथाविरुद्ध नाही आहे। आम्हाला आमचा हक्क द्यावा, बौद्धांची विरासत बौद्धांना द्यावी ही आमची विनंती आहे। महाबोधी महाविहार ॲक्ट 1949 हा भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्वी लागू असलेला ॲक्ट आहे। 1950ला या देशामध्ये संविधान लागू झाल्यानंतर संविधानाच्या मूलभूत अधिकाराला म्हणजे धर्मस्वातंत्र्याचा अधिकार 25 ते 28 पर्यंत या देशामध्ये संविधानाने दिला आहे। परंतु 1949चा ॲक्ट हा महाबोधी महाविहार ॲक्ट ज्यामध्ये बौद्धांचे जे सभासद आहेत या सभासदांचा पूर्णही ताब्यात नाही किंवा जे बौद्ध अनुयायी आहेत आजही वर्तमानात हे विहार त्यांच्या ताब्यामध्ये नाही आहे। त्यासाठी या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं आहे। पुढची काय भूमिका असणार आहे? महाबोधी महाविहारासमोर महाबोधी मुक्ती आंदोलनाच्या वतीने अनिश्चितकालीन आमरण उपोषण सुरू आहे। सरकारने मध्ये ते दडपण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा पूज्यनी भिक्षू संघ आणि बौद्ध अनुयायी हे दटून ते आंदोलन करत आहेत। भविष्यामध्ये एक महाविशाल रॅली महाबोधी महाविहारावरती त्या कमिटीवरती काढण्याचा आणि सरकारला पटना या शहरामध्ये आणि दिल्ली या शहरामध्ये विशाल रॅलीचं आयोजन भविष्यामध्ये करण्यात आलेलं आहे।